बसत होते ना लोक, बिलकुल बसत होते लोक. अहो धम्माच्या नावाने धर्माच्या नावाने काही लोक एकत्र आले, जे कधी निवडून येत नव्हते तो लोक निवडून आले. आणि हे तोंड घेऊन कामापुरता मामा जय भीम करणारे, इथून डुप्लिकेटपणाचा जय भीम करणारे लोक, बाबासाहेबाला स्वतःसाठी वापरणारे लोक नुसतेच जय भीम बाबासाहेब आमचे आशीन बाबासाहेब तसे नुसतेच शेखी मिळवणारे निवडणुकीच्या वेळेला 500 रुपये घेत होते, 1000 रुपये घेत होते. सांगा तुम्ही हे जीवन कामाचं आहे असं बेईमानीचं? मी पहिल्या काळामध्ये म्हणजे काही वर्षापूर्वी ते असं बोलायचं ते एकदम, तर मी तेव्हा बोलता बोलता म्हणालो होतो, मला आठवते म्हणजे तेव्हाची प्रवचनाची स्टाईल वेगळी होती, आताची जरा स्टाईल वेगळी आहे. कारण वेगवेगळे आम्ही वक्तृत्वाची कला एक असते का लोकांची मदत जिंकण्यासाठी, लोकांमध्ये परिवर्तन करण्यासाठी. तेव्हा जास्तच भडक बोलत होतो आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये. आणि तेव्हा आम्ही बोलायचो नेहमी प्रवचनातून की जे लोक आता आपल्या जीवनामध्ये खातात बाबासाहेबांचं आणि गात असतील दुसऱ्यांचं, बाबासाहेबांना बेमान होत असतील, तर मेल्यावर काय होईल तर हे तर विषय वेगळा, मरणोत्तर गतीचा विषय वेगळा राहील. पण जे लोक या जन्मामध्ये ज्यांच्याकडे सगळं काही गडगंज श्रीमंती आणि ज्यांचे लेकरं बाळ केवळ बाबासाहेबांच्या भरोशावर मोठे मोठे झाले आणि सर्व काही बाबासाहेबांच्यामुळे मिळालं, पण तरी सुद्धा त्या महामानवाच्या अनंत उपकारांना जागत नसतील, त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवत नसतील, तर मेल्यावर कोणती गती मिळेल ते तर कर्म ठरवतील नंतरचे नंतर. पण जे बाबासाहेबांना बेमान होतील त्यांना याच जीवनामध्ये नरक गती भोगल्याशिवाय राहणार नाही बघा तुम्हाला सांग. कारण त्या महामानवानं आपल्या वाट्याला हे सोन्याचे दिवस येण्यासाठी, आपली सोन्यानं ओटी भरण्यासाठी 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली.